जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज पहिल्या अध्यायाच्या 27 श्लोक मूळ संस्कृतमध्ये आणि त्याचे भाषांतर आपण पाहणार आहोत. श्लोक 27. तासमीक्ष स कौन्तेयः सर्वान् बन्धून् उपस्थितान् कृपया परयाविष्टो विशिद निद ब्रवीत. तान्य सर्वान् बंधू उपस्थितान् समीक्ष. पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने ज्यांना पाहिले त्या व्यतिरिक्त वाल्हिक इत्यादी पितामह, दृष्टधुम्न, शिखंडी, सुरत इत्यादी मिळवणे, जयद्रथ इत्यादी मिळवणे, तसेच अन्य कितीतरी अपतेष्टांना दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले पाहिले. स कौन्तेय कृपया परया विष्टः. या पदात स कौन्तेय म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की माता कुंती ज्यांना युद्ध करण्याचा संदेश दिला होता आणि माझ्याशी 2 हात करणारे कोण आहेत असे मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपल्या रथ दोन्ही सैन्यामध्ये उभी करण्यास सांगितले होते, ते अर्जुन अत्यंत भयभीत होतात. दोन्ही सैन्यामध्ये जन्मापासूनचे आणि गुरुग्रहीचे सर्व संबंधित लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की युद्धात या पक्षाने लोक मरोत की त्या पक्षाचे मरोत, नुकसान आमचेच आहे. कुल तसेच आमचेच नष्ट होईल. कुल तर आमचेच नष्ट होईल. आमचे संबंधी मारले जातील असा विचार आल्याने अर्जुनाने युद्धाविषयीची इच्छा नाहीशी झाली आणि अंतःकरणात भीती निर्माण झाली. या भीतीलाच कलशम हृदयदौर्बल्यम दौर्बल्यम म्हटले आहे आणि कार्पण्यदोषो परहसः म्हणून त्याचा स्वीकारही केला आहे. अर्जुन भीतीने ग्रासले गेले आहेत. रूप या विष्ट या सिद्ध होते की ही भीती पूर्वी नव्हती तर नवीन निर्माण झाली, म्हणून हा आगंतुक दोष आगंतुक असल्याकारणाने हा राहणार नाही, पण शूरवीरता अर्जुनामध्ये स्वाभाविक आहे म्हणून ती राहणारच. अत्यंत भीती म्हणजे काय? कोणत्याही कारणावाचून निंदा, तिरस्कार, अपमान करणारे, दुःख देणारे, वैरभाव ठेवणारे, नाश करण्याचा प्रयत्न करणारे, दुर्योधन, दुःशासन, शकुनी इत्यादींना आपल्यासमोर युद्धाविषयी सज्ज असलेले पाहूनसुद्धा त्यांना मारण्याचा विचार न होणे, त्याचा नाश करण्याविषयी प्रयत्न न करणे, हा अत्यंत भीतीरूप दोष आहे. आणि या ठिकाणी अर्जुनाने या दोषाने अशा प्रकारे घेरले आहे की हे अर्जुनादिकांचे अनिष्ट करू इच्छिणारे आणि वेळोवेळी अनिष्ट करण्याचा प्रयत्न करणारे, त्या अधर्मी आणि पापलौकिकाविषयी सुद्धा अर्जुनाला करुणा येत आहे. आणि हे ते क्षत्रियांच्या कर्तव्यरूपी आपल्या क्षात्रधर्मापासून परावृत्त होऊ पाहत आहेत. विषी दमम ब्रवीत. युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची, कुलाची, देशाची आणि कोणती अवस्था होईल या विचाराने अर्जुन अत्यंत दुःखी होत आहेत. आणि त्या अवस्थेत ते काय म्हणतात याचे वर्णन पुढील श्लोकात केले आहे. आज फक्त 26 श्लोक, पुढचे श्लोक नंतर पाहू. धन्यवाद.